तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा नव्यानं बसणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरेंची काल बैठक. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये बदल करण्यासंदर्भातही चर्चा, सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलबेल नाही. राष्ट्रवादीतील काही लोक शिवसेनेच्या संपर्कात. मंत्री संजय शिरसाट यांचा दावा, तर शिरसाटांच्या बोलण्यात तथ्य नाही. उमेश पाटलांनी शिरसाटांचा दावा फेटाळला. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट, तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसंदर्भात चर्चा. राष्ट्रवादीकडून पुणे, रायगड, रत्नागिरीच्या जागेवरही दावा. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरला. सूत्रांची माहिती, तर भाजपला 12, शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याची शक्यता. काही जागांसाठी अदलाबदल होण्याचाही अंदाज. विधान परिषद लढण्यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून चाचपणी. मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची उद्या मातोश्रीवर बैठक होणार. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरे चर्चा करणार. रेल्वे भरती आंदोलन प्रकरणामध्ये राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता. पुराव्यांअभावी ठाणे सत्र न्यायालयाकडून सर्व आरोपींची मुक्तता. कथित चिथावणी दिल्याचा राज ठाकरेंवर होता आरोप. मंत्री पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ आणि आमदार श्वेता महाले चारधाम यात्रेला. माधुरी मिसाळ यांच्याकडून पोस्ट करत चारधाम यात्रेचा हा व्हिडिओ शेअर. मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर सुद्धा यात्रेवर गेल्यामुळे सोशल मीडियावरून त्यांच्यावर टीका. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा. जळगाव, नांदेड, वाशिम, परभणी या ठिकाणी इंधन तुटवडा, तर कॅन घेऊन शेतकऱ्यांच्या पंपावर रांगा. जळगावच्या धरणगावात पेट्रोल डिझेलसाठी शेतकऱ्यांचा पंपावरच मुक्काम. पेट्रोल पंप चालकांकडून शेतकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था. पेट्रोल पंपावरील पंक्तीचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल. नाशिकच्या मुळे गावातील महिलांचा पाण्यासाठी एल्गार, तर दूषित पाण्यासह रिकामे हंडे घेऊन महिलांचा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा. तात्काळ स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची ही मागणी. विदर्भाला आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. अकोला, अमरावती, वर्ध्याला रेड अलर्ट, तर नागपूर, यवतमाळ, चंद्रपूरला आज ऑरेंज अलर्ट. वर्ध्यामध्ये काल 47.1 तापमानाची नोंद. वांद्र्यातील गरीबनगर परिसरामध्ये अतिक्रमणावर सलग 3ऱ्या दिवशी बुलडोझर कारवाई. रेल्वे रुळालगतच्या अनधिकृत घरांवर तोडक कारवाई. पोलिसांचा चोख. नीट परीक्षेच्या 1 दिवस आधीच मोटेगावकरनं विद्यार्थ्यांना पेपर दिला. विद्यार्थ्यांची उजळणी घेतानाचा मोटेगावकरचा हा व्हिडिओ व्हायरल. मोटेगावकर विद्यार्थ्यांच्या पालकांशी लाखोंची डील करायचा, तर पैशांनुसार मोटेगावकरकडून नोट्स आणि कोचिंग. सूत्रांची माहिती. बदनामीच्या भीतीनं पालक समोर येत नसल्याची ही माहिती समोर. कांदा उत्पादक शेतकरी आता तिहेरी संकटात. आखाती देशातील युद्धामुळे कांदा निर्यात ठप्प. व्यापारी असोसिएशन सोमवारपासून लिलावात सहभागी होणार नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटींचा निधी, तर नियोजन विभागाकडून शासन निर्णय जारी. अर्थसंकल्पामध्ये महामंडळासाठी एकूण 750 कोटींची तरतूद. जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात वाढ. सोन्याच्या दरामध्ये 1000ची, तर चांदीच्या दरात 2000ची वाढ. जीएसटीसह सोन्याचे दर आता 1,62,225 रुपयांवर. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, तर क्रूड ऑइलची किंमत $105 प्रति बॅरलवर. भारतीय शेअर बाजारावर याचा सकारात्मक परिणाम होण्याचीही शक्यता. ठाण्यातील काही भागामध्ये आज पाणी कपात. देखभाल दुरुस्तीच्या कामानिमित्त पाणी पुरवठा बंद राहणार. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचंही आवाहन. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट. वैतरणा, भातसा या धरणामधून राखीव पाणीसाठा देण्याला राज्य सरकारची मंजुरी. मुंबईच्या ऑगस्टपर्यंतच्या पाणी पुरवठ्याचा यामुळे प्रश्न मिटलाय. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचा परिचारकांच्या प्रशासकीय बदली प्रक्रियेला विरोध, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये परिचारकांचं तीव्र आंदोलन. बदली प्रक्रिया तात्काळ थांबवण्याची मागणी. जळगावात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ. विविध भागांमध्ये एकाच दिवसात तब्बल 35 जणांना चावा. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. पश्चिम बंगालमधील सर्व मदरशांमध्ये वंदे मातरम सक्तीचं. मदरसा शिक्षण संचालनालयाकडून आता अधिकृत आदेश जारी. सरकारी, अनुदानित आणि मान्यताप्राप्त सर्व मदरशांना आदेश लागू. कॉक्रोच जनता पार्टीचे 5 दिवसात 13 मिलियन फॉलोअर्स. इंस्टाग्रामवर भाजपपेक्षा कॉक्रोच जनता पार्टीचे जास्त फॉलोअर्स. मराठी तरुणाची ही मोहीम देशभर व्हायरल. तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा
फक्त 1800 रुपयांमध्ये.